बोर नानामध्ये खाण्याचं जे काही जिन्नस समाविष्ट केलेलं आहे ना, ते सर्व थंडीच्या सीझनमध्ये बालकांच्या शरीरासाठी अत्यंत गुणवर्धक आहेच आहे. ते पुरेशी ऊर्जा प्रदान करतात त्यांच्या शरीराला आणि ते मलूल राहत नाहीत, त्यामुळं खेळकर राहतात. तुम्ही कधी हे ध्यानात घेतलंय का की यामध्ये टपोरी बोरं, ऊस, गाजर, वटाणा, हरभरा, बत्तासे, रेवडी, गुडदाणी, मुरमुऱ्याचे लाडू अशा टन्न, कणखर, कडक किंवा क्रंची पदार्थांचाच का समावेश आहे ते? तर वयवर्ष 1 ते 7 वयोगटातील मुलांनी जर अशा कणखर, कडक, क्रंची वस्तू रोज छान चावून खाल्ल्या ना, तर त्यांचे दात, हिरड्या अगदी मजबूत होऊ शकतात. ऊस चावून खाल्ल्याने तर दातांची उत्तम स्वच्छता होते. अगदी दातांच्या फटींच्या मधून सुद्धा अस्वच्छता निघून जाते. अगदी एक नॅचरल ब्रश किंवा फ्लॉस असल्यासारखं. वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून मुलांचे दुधाचे दात पडायला सुरुवात होते आणि ज्या मुलांना पूर्वीपासूनच चपाती, भाकरी, फळं, ड्रायफ्रुट्स, क्रंची भाज्या खाण्याची सवय असते, त्यांना मात्र ही क्रिया अगदी सोपी जाते. दात वेळेतच हालायला लागून आपसुकच पडतात. परंतु गोळ्या, बिस्किट्स, चॉकलेट्स हे सुद्धा कडक, कणखर, क्रंचीच असतात ना. परंतु हे खाणाऱ्या मुलांचे दात किडलेले असतात आणि किडलेले दात पडताना जास्त त्रास देतात, विलंब करतात. जुने दात जोपर्यंत पडून जात नाही तोपर्यंत नवे दात हिरड्यांमधून वर सरकू शकत नाही आणि याची सुद्धा वेळ मर्यादा ठरलेली असते. हा कालावधी उलटूनही जर जुने दात पडले नाही तर मग मात्र नवे दात जागेअभावी वाट काढत वेडी वाकडी उगून येतात आणि मग या वेड्या वाकड्या दातांमध्ये अन्नकण फसून राहतात आणि ते खराब होण्याची संभावना उद्भवते. पुढे जर या अशा दातांमध्ये काही काम निघालं तर त्याचं ट्रीटमेंट अवघड तर आहेच, याशिवाय अजून खर्चिक सुद्धा असू शकतं. यासाठीच वयोगट 1 ते 6 साठी बोर नाण्याचा संस्कार सांगितलेला आहे. लहान मुलांनी आवर्जून खावा म्हणून मोठ्या माणसाने एखादा पदार्थ त्यांना दिला आणि तो त्यांना आवडत नसला तरी तोच पदार्थ खेळीमेळीचं वातावरण असलं आणि सवंगडी सोबत असतील तर तिखट असला तरी एकमेकांचं पाहून मुलं बिनधास्त तो खातात आणि यासाठीच बोर नानाचा हा प्रपंच आहे. चाइल्ड सायकोलॉजी काय आजचा विषय नाहीये. किती खोल विचार आहे बघा आपल्या पूर्वजांचा या इतक्या साधारण दिसणाऱ्या आपल्या प्राचीन प्रथांमध्ये सुद्धा.